आज आपण या मस्तपैकी हिरव्या मटारच्या इडल्या बनवलेल्या आहेत. एकदम सॉफ्ट झालेल्या. आणि आता बाजारात भरपूर प्रमाणात हिरवा मटार मिळतं, तर त्याची भाजी न करता हा मी वेगळा प्रकार केलेला आहे. अगदी डाळ आणि तांदूळाच्या बनतात ना, तशाच ह्या सॉफ्ट सॉफ्ट अशा इडल्या झालेल्या आहेत. तर व्हिडिओला स्किप नका करू, पूर्ण बघा. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते अशाच रेसिपीमध्ये. तर आता आपण बघूया ह्या इडल्या मी कशा बनवल्या. तर त्याच्यासाठी मी एक वाटी मटर घेतलेला आहे. हा एकदम फ्रेश मटर आहे. तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याच्याबरोबर या 4 मिरच्या, लसूण, अद्रक घेतलेला आहे. ह्याची पण सोबतच पेस्ट करायची आहे. आणि ही थोडीफार अशी कोथिंबीर घेतलेली आहे मूठभर. तर ह्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत अशी. पाणी हे बघा, हे थोडंसं मी वाटून घेतलेलं आहे. आता थोडंसं पाणी टाकून अजून आपल्याला एकदम फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे ह्याची. तर हे बघा, याप्रमाणे आपण ह्याची अशी पेस्ट करून घेतलेली आहे. आणि आता एका मोठ्या भांड्यात आपण हे मोठं एक भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ही 1 वाटी रवा घेतलेला आहे. मोजून घ्यायचं आहे सगळं. 1 वाटी रव्याला बरोबर त्याच वाटीने मोजून हे 1 वाटी मी दही घेतलेलं आहे. दही हे आंबट असू द्या, म्हणजे आपली जी इडली आहे ती छान सॉफ्ट बनते. तर आता रवा आणि हे आपण जे दही घेतलेलं ते आपण छान असं एकजीव मिक्स करायचं आहे. ह्याच्यामध्ये जास्त पाणी वापरायचं नाही आहे. या दह्यामध्ये शक्यतो मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे छान असं मिक्स झालं की लगेच आपल्याला आपण जे हिरवे वाटाणे जे आपण मटार पेस्ट केलेली होती, ही पेस्ट आपण ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करायची आहे. ही पण आता छान अशी एकजीव होईपर्यंत इतकी मिक्स करायची आहे. चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण. म्हणजे आपली जी इडली आहे ती अशी सॉफ्ट आणि जाळीदार बनते. खूप छान झालेली चवीला एकदम. आहे बघा, आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलं ना की लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये एक तडका द्यायचा आहे, म्हणजे फोडणी द्यायची आहे. तर त्याच्यासाठी मी एक छोटा चमचा तेल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये राई आणि जिऱ्याची फोडणी देणार आहोत. आधी राई टाकली, मी जिरं पण टाकलेलं, पण जिरं शूट नाही झालं. आणि आता 1 चमचा ही उडदाची डाळ टाकणार आहोत आपण फोडणीमध्ये. उडदाची डाळ खूप छान लागते. तर आता हा तडका आपला तयार झालेला आहे. आपण या बॅटरमध्ये ओतून घेऊया आणि मस्तपैकी असा मिक्स करूया. एकदम असं छान लागते ही, एकदम चवीला खूप छान झालेली इडली. सगळ्यांना खूप आवडली घरात. तर आणि आपण जे आंबट दही वापरल्यामुळे ना, हे बॅटर बघा एकदम फ्लफी झालेलं आहे. दिसतंय ना हे? ते बघा, ह्याच्यामध्ये मी बिलकुल इनो किंवा सोडा वापरणार नाही आहे. तर आंबट दहीच वापरल्यामुळे ही इडली आपली छान अशी सॉफ्ट होणार आहे. तर आता हे बॅटर आपण थोड्या वेळासाठी, म्हणजे जवळजवळ 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवूया, म्हणजे रवा आहे तो फुगून येईल चांगला. तर आता एका इडली पात्राला आपण तेल लावून घेणार आहोत, कारण आपल्याला इडल्या ह्या वाफवून घ्यायच्या आहेत. त्याच्यासाठी छान असं भरपूर सारं असं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे नंतर इडल्या छान अशी सुटून येतात. तर ब्रशच्या साहाय्याने आपण हे छान असं तेल पसरवून घेणार आहोत. आणि जे आपण बॅटर झाकून ठेवलेलं 15 ते 20 मिनिटासाठी, ते आपण उघडून बघणार आहोत. तर बघा, रवा छान असा फुललेला आहे आणि हे एकदम हलकं असं झालेलं आहे बघा. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण लगेच इडल्या काढायला घेणार आहोत. तर बघा, एकदम दिसतंय ना फ्लफी झालेलं आहे. त्याच्यासाठीच आपण हे दहीच ह्याच्यामध्ये वापरणार आहोत. असं एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप वेळ. आणि आता आपल्याला ह्या इडल्या काढून घ्यायच्या आहेत. तर ज्याला आपण तेल लावून घेतलेलं त्याच भांड्यामध्ये आपण ह्या इडल्या बनवणार आहोत. तर मी 1 वाटी रवा घेतलेला. 1 वाटी रव्याच्या जवळजवळ 15 इडल्या झालेल्या. म्हणजे माझे जे हे इडलीचं भांडं आहे, हे 3 भांडी माझी भरलेली, म्हणजे 1 भांडं 5 इडल्या बनतात. 3 भांडे माझे इडली बनवून झालेली. तर हे बघा, दुसरं पण भांडं मी भरून घेते आहे. आपल्याला या इडल्या आता वाफवून घ्यायच्या आहेत. तर त्याच्यासाठी इडलीच्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे. पाणी उकळले तर आता आपल्याला हे जे इडलीच्या ताटल्या आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये ठेवूया, म्हणजे आपली इडली छान अशी सॉफ्ट तयार होईल, शिजून येईल. आता हे 15 ते 20 मिनिटासाठी आपण वाफवून घेऊया छान. तर बघा, 15 ते 20 मिनिटं झाले, वाफवून झाले. आता आपल्याला ह्याची वाफ काढायची आहे. तर आपण पुन्हा एकदा झाकून ठेवूया आणि त्याच्यासाठी आपल्याला एक चटणी बनवून घ्यायची आहे. तर 1 वाटी मी डाळवा घेतलेला आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि 2 मिरच्या आहेत आणि
3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ टाकून आपण ही चटणी बनवून घेणार आहोत. तुम्हाला जर सुकं खोबरं नाही आवडत तर तुम्ही ओलं खोबऱ्याची चटणी बनवू शकता. तर आता आपल्याला ही चटणी आपण मस्तपैकी वाटून घेतलेली आहे. चटणीला आता आपल्याला एक तडका द्यायचा आहे. त्याच्यासाठी मी तेल गरम करून राई आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आणि आपल्याला थोडासा कढीपत्ता टाकून हा तडका आपल्याला या चटणीवर मस्तपैकी टाकून घ्यायचा आहे. तर हे बघा मस्तपैकी आपली ही चटणी पण तयार आहे इडलीबरोबर खायला. आता आपण बघूया या आपल्या इडल्या थंड झाल्या आहेत का. तर हे बघा छान अशा थंड झालेल्या आहेत, वाफ पण निघून गेलेली आहे. तर आता आपल्याला या कट करून घ्यायच्या आहेत. तर चाकूच्या साहाय्याने आपण ह्या कट करून घेणार आहोत. चाकूची जी धारदार साईड असते त्या साईडने न काढता आपण जी मागची साईड असते त्या साईडने आपण ह्या इडल्या अशा काढून घेणार आहोत. हे बघा या प्रकारे मी दाखवत आहे. तर हे बघा मस्तपैकी आपली ही अशी छान अशी गोल गरगरीत आणि सॉफ्ट अशी इडली तयार झालेली आहे. हे बघा अगदी जी आपण डाळ आणि तांदूळाची बनवतो, जी आपण रात्रभर तांदूळ भिजत घालतो, तेवढं न करण्यापेक्षा जर आपल्याला अर्जंटमध्ये इडली जर खायची असेल किंवा कोणी पाहुणे आलेले असतील तर आपण ही मटारची इडली आपण बनवून देऊ शकतो. तर आता आपण ही सर्व करूया छानपैकी एका डिशमध्ये आणि त्याच्याबरोबर आपण ही चटणी सर्व करूया. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओवर जर तुम्ही नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये हा शेअर पण करू शकता. म्हणजे त्यांना पण ही नवीन मटारची इडली बनवून खाता येईल. आणि एक छानशी कमेंट पण टाका आणि लाईकही करा. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.